अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आज आपण व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत की ज्यांना रोज स्वामींची सेवा करायला जमत नाही तर त्यांनी नेमकी कोणती सेवा करावी. बघा, खूप ताईंना स्वामी महाराजांची सेवा करण्याची खूप इच्छा आहे, पण बघा काही कारणामुळे त्यांना स्वामी महाराजांची सेवा करायला जमत नाही. आता आपण बरेचसे व्हिडिओ पाहत आहोत, बरेचसे सोशल मीडियावर व्हिडिओ पाहत आहात. वेगवेगळ्या सेवा, वेगवेगळे उपाययोग, वेगवेगळे पारायणं, आणि हे सगळे पारायणं पाहून बऱ्याच ताईंना वाटतं की माझ्याकडून सुद्धा हे पारायण घडावं, माझ्याकडून सुद्धा ही सेवा घडावी आणि मलाही स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद मिळावा, असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण बघा, प्रत्येकालाच इतक्या सेवा करणं शक्य होत नसतं. जॉईंट फॅमिली असते, जॉब असतो किंवा लहान मुलं असतात आणि त्याच्यामुळे सेवा करणं शक्य होत नाही. बघा, ज्यांना समजा ज्यांची जॉईंट फॅमिली नाही आहे किंवा त्यांच्यामध्ये भरपूर म्हणजे लहान मुलं जास्त नाही आहेत, मोठे झालेले आहेत, तर त्या ताई आवर्जून दिवसभर स्वामी महाराजांची सेवा करू शकतात. पण बघा, आणि ज्यांना काहीच सेवा करणं शक्य नाही, खूप काम असतं, दिवसभर त्यांचा कामामध्ये वेळ जातो, मग सेवा करायला वेळ कधी काढायचा, असं बऱ्याच ताईंचं म्हणणं आहे. तर बघा, स्वामी महाराजांचं असं म्हणणं नाही की तुम्ही तुमचा दिवसभर कामधंदा सोडून माझी सेवा करत बसा किंवा सर्व काही काम सोडून माझ्या पुढे तासनतास बसा, माझी सेवा करा, असं स्वामी महाराज म्हणत नाहीत. स्वामी महाराजांना फक्त या दोनच गोष्टी खूप प्रिय आहेत आणि ह्या जर तुम्ही दोन गोष्टी जर केल्या तर बघा, स्वामी महाराजांकडून तुमची सेवाही म्हणजे तुमच्याकडून स्वामी महाराजांची सेवाही होईल आणि स्वामी महाराजांचा आशीर्वादही तुम्हाला मिळून जाईल. मग ती म्हणजे ते दोन कामं कोणती आहेत तर ते जाणून घेण्यासाठी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्वामी महाराजांचं नामस्मरण. बघा, स्वामी महाराजांसमोर बसून 11 माळी जप करा, असं प्रत्येक मध्ये मी तुमच्यासोबत म्हणजे शेअर करत असे सांगत असते. हो, करायलाच पाहिजे. पण ज्या ताईंना वेळ असतो, ज्या ताईंना दिवस दिवस स्वामी महाराजांची सेवा करत असतात काही ताई, मग त्यांना भरपूर वेळ असतो, त्यांना जास्त काही कामं नसतात, म्हणजे असं जॉईंट फॅमिली नसल्यामुळे त्यांना एवढी काही कामं नसतात, त्याच्यामुळे त्यांना त्या ताईंना खूप सारा वेळ मिळतो सेवा करण्यासाठी. आणि खरंच त्या ताई नशिबवान की त्यांना खूप सारी सेवा करायला वेळ मिळतो, मग त्या सेवा करत असतात. पण ज्यांना खूप सारी कामं असतात, जॉईंट फॅमिली असते, मग त्यांना वेळ नसतो मिळत, तर त्या ताईंनी फक्त आणि फक्त स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचं. बघा, तुम्ही ही सेवा कधीही, कुठेही, कशीही सेवा करू शकतात. तुम्हाला तासनतास स्वामी माऊलींसमोर बसून 11 माळी जप करण्याची सुद्धा गरज नाही. बघा, तुम्ही फक्त एक जरी माळ जप केला ना, तो सुद्धा स्वामी महाराजांना प्रिय आहे, पण तो तुम्ही किती अंतःकरणातून करत आहात, किती श्रद्धेने करत आहात, हे महत्त्वाचं आहे. ना की तुम्ही पटापटा 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 गोपमपट्टी केली आणि जप केला, याच्यात काहीही अर्थ नाही. एकच माळ करा, पण खूप शांततेने करा, खूप अंतःकरणातून करा आणि मानस पूजा करून करा. बघा, ती सर्वात प्रिय स्वामी महाराजांना असणार आहे. मग तुम्ही बघा, स्वयंपाक करताना सकाळी उठल्या उठल्या तुमची जी काही कामं आहेत ती कामं करताना तुम्ही जप करू शकतात. पूर्ण स्वयंपाक करताना तुम्ही जप करू शकतात. कुठेतरी ट्रॅव्हलिंग करताना तुम्ही जप करू शकतात किंवा काहीही घरातील साफसफाई म्हणा, काहीही काम असो, ती काम करत करत 24 तास तुम्ही स्वामी महाराजांचा जप करू शकतात. त्याच्यासाठी म्हणजे तुमचा इकडे हात पण चालू राहणार आणि इकडे तुमचे स्वामी महाराजांचा जप पण चालू राहणार आणि स्वामी महाराजांची सेवा पण तुमच्याकडून होणार. मग बघा, किती छान अशी ही सेवा आहे. आणि अशी सेवा केली तर स्वामी महाराज पावतील का आम्हाला? अशी सेवा केली तर आमची इच्छा पूर्ण होईल का? तर हो, का नाही होणार? 100% तुमची इच्छा पूर्ण होणार. स्वामी महाराजांना फक्त त्यांचे भक्त किती अंतःकरणातून त्यांना आतुरतेने हाक मारतात, हे महत्त्वाचं आहे स्वामी महाराजांना. ना की तुम्ही किती जप करतात, किती पारायण करतात, किती सेवा करतात, याच्यापेक्षा तुम्ही किती अंतःकरणातून त्यांची सेवा केलेली आहे, करत आहात,
याला खूप महत्त्व आहे. त्याच्यामुळे बघा, उठता बसता स्वयंपाक करताना काहीही काम करताना आवर्जून स्वामी महाराजांचं नामस्मरण करा. नक्कीच स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहील. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे बघा, ही तर खूप म्हणजे खूप प्रभावी सेवा आहे, प्रभावी उपाय आहे. या सेवेने तुम्ही कोणतीही सेवा ना करा, तुम्ही काहीही सेवा नाही केली तरी पण चालते, पण ही सेवा जर तुम्ही केली तर याच्या इतकं पुण्य दुसरं कोणतंच नाही. ही सेवा म्हणजेच जो हरलेला आहे, जो खूप त्रासलेला आहे, खूप थकून गेलेला आहे, सर्व काही संपलं आहे असं ज्या व्यक्तीला वाटत आहे, त्या व्यक्तीला स्वामी मार्गात आणणं, त्या व्यक्तीला स्वामींच्या सेवेत आणणं ही खूप म्हणजे खूप महत्त्वाची सेवा आहे. बघा, एखादी जर व्यक्ती तुमच्यासमोर असेल, ती खूप त्रासलेली असेल, त्याच्यापुढे खूप संकट असेल, त्याला काहीच करावं काहीच कळत नसेल, तर त्या व्यक्तीला जर तुम्ही कोण आहेत हे सांगितलं, स्वामींची लीला सांगितली आणि स्वामी मार्गात घेऊन आलात आणि स्वामी महाराजांच्या मठामध्ये जर तुम्ही त्या व्यक्तीला घेऊन गेलात आणि ज्यावेळेस ती स्वामींची सेवा करायला ती व्यक्ती लागते आणि त्याच्या जीवनातील ज्यावेळेस दुःख जातात, तर बघा, त्याचं निम्म श्रेय तुम्हाला जातं आणि त्या व्यक्तीचे जे काही त्रास, संकट, दुःख, यातना सगळं काही संपायला सुरुवात होते. त्यावेळेस त्यातील थोडंफार तर पुण्य तुम्हाला सुद्धा मिळतं. कारण त्या व्यक्तीला तुम्ही या मार्गात घेऊन आलेला आहात, तुम्ही स्वामी मार्गात त्या व्यक्तीला आणलेला आहात. त्याच्यामुळे नेहमी भलेही तुम्हाला काही सेवा करणं शक्य होत नसेल, फक्त स्वामी महाराजांचं दिवसभरातून एक वेळ जरी मुखात नाम घेतलं ना आणि एखाद्या भटकलेल्या व्यक्तीला जर या मार्गावर स्वामींच्या सेवेच्या मार्गावर जर घेऊन आलात ना, तर त्याच्या इतकं पुण्य कोणतंच नसेल. मला तर वाटतं कोणतंसुद्धा त्याच्या इतकं पुण्य नसेल. आवर्जून तुम्ही अशी सेवा करा. एखादा खूप त्रासलेला आहे, त्याच्या जीवनात खूप सारे संकट आहेत, त्याला मार्गच मिळत नसेल, तर आवर्जून त्याला स्वामी महाराजांची सेवा करायला सांगा. त्या व्यक्तीला स्वामी चरित्र सारामृताची पोथी घेऊन द्या. त्या व्यक्तीला शक्य नसेल कोणती पोथी घेणं, तर तुम्ही आवर्जून त्या व्यक्तीला द्या. बघा, माझी तर खूप इच्छा आहे की कोणीही व्यक्ती आलं आणि ती खूप अडचणीत असेल, दुःखात असेल, तर मला होईल तितक्या मी त्या व्यक्तींना स्वामी चरित्र पोथी देण्याचा प्रयत्न करील आणि मी आजवर हे केलेलं पण आहे. जो कोणी त्रासात आहे किंवा ज्याला खूप दुःखात आहे, तर त्या व्यक्तीला स्वामी मार्ग सांगणे आणि त्या व्यक्तीला स्वामींची पोथीसुद्धा देणे. बघा, प्रत्येक गोष्ट ही पैशानेच विकत द्यावी असं नसतं. काही वेळेस त्या पुढच्या व्यक्तीच्या दुःख यातना समजूनसुद्धा त्या व्यक्तीला जर तुम्ही काही त्या व्यक्तीला दिलं, तर बघा, खूप पुण्य तुम्हाला सुद्धा लागतं. त्याच्यामुळे होईल तितकं मी सुद्धा इतर व्यक्तींना स्वामी मार्गात आणण्याचा प्रयत्न करणार आहे आणि स्वामी चरित्र सारामृताच्या पोथीसुद्धा देण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण याच्या इतकी मोठी सेवा दुसरी कोणतीच नाही. बघा, तुम्ही एखाद्याला स्वामीचरित्र पोथी म्हणा, कोणतीही पोथी असो, एखादी भेटवस्तू असो किंवा त्या म्हणजे त्या वस्तूपासून त्या व्यक्तीची जर सेवा होत असेल, ती व्यक्ती सेवा करत असेल, तर बघा, त्याचंसुद्धा निम्म तरी थोडं तरी तुम्हाला त्या व्यक्तीची सेवेचं फळ तुम्हाला सुद्धा मिळू शकतं. बघा, बऱ्याच वेळेस असं वाटतं की आपण खूप कष्ट केलेलं आहे, खूप कष्टाने आपण ही वस्तू घेतलेली आहे, मग ही वस्तू आपण दुसऱ्याला का बरं द्यायची, आपण असं का करायचं, तसं का. काही व्यक्तींच्या अशा वृत्ती आहेत की मी स्वतःच्या पैशाने कष्टाने घेतलेलं आहे, दुसऱ्या व्यक्तींना का द्यावं असं प्रत्येकाचं वाटतं. पण बघा, तुम्ही ही कितीही सेवा करा आणि काहीही केलं तरी पण तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तींना किंवा एखाद्याला खरंच त्या वस्तूची गरज आहे, त्या व्यक्तीला जर ती वस्तू दिली, तर त्याच्या इतकं पुण्य दुसरं कोणतंही नाही. मग भले तुम्ही दिवसभर सेवा करा किंवा नाही जरी केली, तरी हे जर काम केलं ना, तर तुमच्या आयुष्यात कधीच तुम्हाला कशाची कमी पडणार नाही. त्यामुळे आवर्जून ताईंनो, जो भरकटलेला आहे, जो त्रासलेला आहे, जो संकटाने ग्रासलेला आहे, जो अडचणीत आहे, जो
खूप दुःखात आहे त्या व्यक्तीला स्वामी मार्गात आणा, त्या व्यक्तीला स्वामींच्या मठात घेऊन जा आणि स्वामी सेवेला त्या व्यक्तीला स्वामी सेवा करायला सांगा. बघा तो वेगळाच आनंद आणि तुमचंसुद्धा मन एकदम तृप्त होऊन जाईल आणि तुम्हाला हे कुठेतरी समाधान मिळेल की काहीतरी चांगलं हातून काम झालं. भलेही तुमच्याकडून सेवा काहीही न हो, पण ही सर्वात उत्तम आणि मोठी सेवा आहे. तर ताईंनो, आवर्जून मला कोणती सेवा होत नाही म्हणून दुःखी होऊ नका. नित्यनेमाने दररोज जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस आवर्जून ह्या 2 गोष्टी नक्की करा. तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला जर आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.